बाबा रडव, हा तू पण मला रडव. उठता बसता ही गरिबी हायच रडवायला. तू नको मागं राहू, हा तू पण रडव. दीपा, तिन्ही सांजेच्या वेळेला असं गरिबी गरिबी करू नये. घरात येणारी लक्ष्मी रुसत्या. येणारी लक्ष्मी? कुठं येणारी लक्ष्मी? लक्ष्मीला यावंसं जरी वाटलं की नाही तरी भाऊ काय तिला येऊ देत नाहीत. तेव्हा तुम्ही टेन्शन घेऊ नका. लक्ष्मी आपल्यावर रुसणार नाही, आपल्यावर हसून जाईल. वहिनी, अगं तुझा राग समजतोय मला, पण तू पण भाऊंना समजून घे की थोडं. अगं आयुष्यभर त्यांनी त्यांची तत्व जपली आहेत, मग त्यांच्या मुलांनी त्यांच्या नातवांनी ती तत्व जपावीत असं वाटणार नाही का त्यांना? हा, त्यांची तत्व जपायच्या नादात त्यांच्या नातवाचं कंबरट मोडायला लागलंय, ह्याचा काय विचार आहे त्यांना? हा, मला सांगून काय फायदा म्हणा. तुम्ही पण भाऊंचीच बाजू घेणार. बघा, टोमॅटो नाही भाजीला. आता काय त्या भाजीवाल्याला सांगू का, पैशाच्या बदल्यात आमच्या भाऊंची तत्व ठेवून घेतोस का बाबा म्हणू त्याला? मला काय करायचंय, खावा बिना टोमॅटोची भाजी. तेलाचा डबा कुठं इथला? ऐक नाही, सगळ्यांना आपलंच खरं वाटते. जाऊ दे, कुणाला काही बोलायलाच नको. या आलात. आज काय नवीन उपद्व्याप? तुम्हाला काय अपेक्षा आमच्याकडनं? अपेक्षा? अपेक्षा नाहीयेत, अंदाज. तोच चुकलाय. म्हणजे कामालाच गेलो होतो. आत्या, आत्या, अगं चौकात गावाकडे बाबांची मारामारी झाली, पण मी तर मला सांगितलं होतं की बाबा घरी सुखरूप पोहोचले म्हणून. असं का सांगितलं? खरं का नाही सांगितलं मला? ते अगं तुला टेन्शन आलं असतं ना, म्हणून. खरं सांगते, मला पण कळलं ना, मला खूप टेन्शन आलं होतं ग त्यावेळेला. पण तू काळजी करू नको, देवीच्या कृपेने ना आता तुझा बाबा बरा आहे. नाही नाही आता खूप लागलंय त्यांना, खूप लागलंय. हो ग भाई, कळतंय मला. आजकाल ना लोकांचा काही भरोसाच नाही बघ. अगदी जीवे मारायला सुद्धा कमी करत नाहीत ग. तरी नशीब समजायचं आपण याच्यावरच निभावलं. मला कळते तुझी काळजी. हा, आपण ना देवी पुढे नवस बोलूया, सगळं काही ठीक होईल. अगं तुझा बाबा काटक आहे, हा लवकर बरा होईल तो, काळजी करू नको. फक्त ना हा विषय धैर्य पुढे काही काढू नकोस. का?
अगं तुला माहितीये ना त्याच्या मागे किती व्याप येतो कामाचा. हातातली सगळी कामं सोडून ना तो तिकडे पळत राहील. मी आहे ना, आपण करू काहीतरी. हा नाही सांगणार. काय नाही सांगणार? नाही काय सांगायचं नाही म्हणजे आज स्वयंपाकाला काय केलं ते तुला सांगायचं नाहीये आम्हाला, कारण तुझ्या आवडीचं केलंय. आमरस घ्या. याच्यापासून काही लपवायचं म्हटलं ना की याला कळतच. ते ऍडमिशनचं काय झालं? झालं ते? नाही, नाही झालं ते काम. आई, खरं तर तू मला ना आधीच सांगितलं असतं तर बरं झालं असतं. मी कॉल करून त्यांना नकार कळवून टाकला असता. निदान असं तोंडावर नाही नसतं म्हणावं लागलं. पण नाही म्हणण्याचा काय प्रश्न? भाऊरावांचा पणतू होता तो, त्याला ऍडमिशन हवं होतं. अरे विचार कर, भाऊराव नाईकांचा पणतू आपल्या शाळेत शिकतोय. अरे केवढी मोठी बातमी झाली असती आणि त्याचा फायदा आपल्यालाच झाला असता आणि भाऊरावांचं तोंड सुद्धा बंद झालं असतं. असं काहीच झालं नसतं आई. उलट आपण हे सगळं मुद्दाम करतोय अशीच बातमी पसरली असती मार्केटमध्ये. आणि कोणीही ते आवडलं नसतं, त्यांनाही वाईट वाटलं असतं. म्हणून डायरेक्ट नाही सांगून टाकलं. पण तरी आई, निर्णय झालाय आता. इरा, इरा, धैर्याला सरबत करून दे जा. जा. मगाशी काय म्हणाली होती तू? उपद्व्या. करेक्ट ना? काय नाही, जे मी वागतोय त्याला नाही, धैर्य जे वागलाय आणि जे वागतोय त्याला उपद्व्याप म्हणतात. तुला दिलेला शब्द त्याने पाळला नाही, पाडला. आणि त्याला त्याचं काहीच नाही. अगं असं तोंड वर करून निघून गेला तू. ही चूक जर मी केली असती ना तर अख्खं घर डोक्यावर घेतलं असतोस तू. जाऊ दे. याच्यात काही फॉर्म आहेत ऍडमिशनचे, हे घे. माझ्या विश्वासातली काही माणसं आहेत, त्यांची पोरं आहेत, हुशार आहेत, पण त्यांचं ऍडमिशन करायचंय. बघा जरा, लक्ष घाला त्याच्यामध्ये. धैर्याला असं डायरेक्ट विचारू शकत नाही ना, नाहीतर 1000 प्रश्न विचारल, शंका काढल. तुम्ही विचारलं तर तुमचा शब्द असा खाली पडू देणार नाही तो. काय आई, अगं आधीच ऍडमिशन मिळत नाहीत, त्यामुळं बघा फायदा होतोय का ते. नाहीतर त्या थेरडेसारखी शाळा उघडून बसावी लागेल आपल्याला. त्याला समजवत बसायला माझ्याकडे वेळ आणि इंटरेस्ट दोन्ही पण नाही. त्यामुळे बघा,
लक्ष घाला जरा याच्यामध्ये. हं? एवढा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? मी तुम्हाला डिमोटिवेट नाही करत आहे, पण तुमच्याशी फ्रेंडशिप करायची का नाही ते मी विचार करून सांगेन. आज नाही विचारणार का जोक बद्दल? काय झालं? काय नाही. थांबा. काय झालंय सांगा मला. कोणी ओरडलं का? बोला. बाबा गावाकडे गेले ना, तर तिथे गेल्यावर त्यांना धैर्य, बाबाची लाडकी लेक आहे ना. आठवण येत असेल बाबांची, हो ना? ही पोरगी पण ना. अच्छा, जे बाबांची आठवण येत होती म्हणून रडत होती का? हो रे, शेवटी मुलीची जात ना, मुलींचा जीव असतो बाबांवर. आई, हे असं हातात लॅपटॉप घेऊन का फिरतीयस तू? अरे तुलाच द्यायला आले होते. या लॅपटॉप मध्ये आपल्या कॉलेजच्या ऍडमिशनचे फॉर्म आहेत, आणि आपल्या ओळखीच्यांनीच भरलेत. मला म्हणायचं की तू एकदा जरा चेक करून घे आणि ऍडमिशनचं काय ते बघ. महत्वाचं असेल का नाही तरच थोबाड उघडायचं बरं का. अरे महत्वाचंच आहे की. उघड. आताच बघून आलोय. तू दिलेले ऍडमिशनचे फॉर्म आहेत का नाही ते आईने धैर्यला दिले. अंगाशी पण काय रे दादा, लॅपटॉपच द्यायचा होता ना, मग तू पण देऊ शकला असतास की. कसं आहे भास्कर, हाच फरक आहे तुझ्या बुद्धीत आणि माझ्या बुद्धीत. मी जर दिलं असतं का नाही धैर्याला, तर धैर्याने त्याच्यामध्ये 1000 शंका काढल्या असत्या. पण आता स्वतः आईच देते म्हणल्यावर धैर्य काय शंका काढेल? असं वरच्यावर नजर फिरवल आणि डन करून टाकल. विषय हार्डच आहे.
तू शेवटच केलंस हा, शेवट. माझा ग्लास कुठे आहे? अंजा या. इरा, हे बघ, रडू नकोस हा. बाबांना वाटेल बरं हा. तू काळजी करू नकोस बघ. इरा, अगं अशी का वागतेस? मी फक्त तुला धीर द्यायला म्हणून. बस बस, मला नकोय तुमचा धीर. माहितीये मला, तुम्हा दोघींनाही नकोय माझं आणि धैर्यांचं लग्न व्हावं ते. आणि म्हणूनच माझ्या बाबांचं भांडण सुद्धा झालं. किती गोड केलाय. यांना इतका गोड आमरस नाही आवडणार. मी करते, थांब. राहू देत, हेच करते. इरा, बायच्या जातीनं पुरुषाला खुश करायचं खोल. काय? मला नाही वाटत तुम्ही अथर्वला आमच्या शाळेत घालावं, कारण अथर्व आता भाऊंच्या शाळेत शिकतोय आणि ती त्याच्यासाठी सगळ्यात चांगली शाळा आहे, कारण त्या शाळेत चांगल्या शिक्षणाबरोबर चांगले संस्कार सुद्धा दिले जातात. मी आजवर जितका शिक्षणाचा बाजार मांडलाय त्यापेक्षा दुप्पट तिप्पट बाजार मांडला. त्या बाजाराला कोणताही मुलगा बळी पडला त्याला जबाबदार हा धैर्य मुजुमदार नाही, त्याला बदलण्याची संधी न देणारी तू, सावी नाईक, तू असणार. एखादा माणूस चांगला वागतो त्याच्या मागे काहीतरी कारण असतात. आपण खूप सुधारलोय, खूप चांगला वागतोय असं दाखवतो, तर तो तसा असतोच असं नाही. काय ग, एवढं काय झालं ग दचकायला? तू ते असं अचानक आलीस ना म्हणून. कसला विचार करत होतीस? कुठे काय? काय नाही, ते जाऊ दे. तू आता इथं कशी काय आली? म्हणजे काही काम पण नाही आता का? काम असल्याशिवाय यायचं नाही असं काय नियम आहे काय? तसं नाही, सारखी सारखी इथे यायला लागलीस तर तुझी मम्मी ओरडणार नाही वे तुला? हे उलट नाही आले ना तर वरडल. अगं तुझ्या संग असलं ना की तिला माझी कसलीच काळजी नसते.
तुला माहितीये माझी आई काय म्हणते? मी जर तुझ्या संग राहिले ना तर मी जरा सुधरीन. हे सावे, माझ्या आईचे आणि धैर्याचे विचार सेम आहेत नाही? म्हणजे? अगं म्हणजे बघ की, त्याला पण असं वाटतं की तो जर तुझ्या संग राहिला तर जरा सुधरल, तर चांगल्या गोष्टी त्याच्या कानावर पडतील. रीने, बाद झाला तो विषय. साहेब, हे त्यानं दिलेला फोन. आता याचं काय करायचं ना ते तुझं तू बघ. अगं पण हे बघ, ठेव, फोड, फेक, जाळ, तुला काय करायचंय ते कर. खरं सावे, माझा ऐकशील ना तर उचल तो फोन. उचल म्हणते ना, उचल. हॅलो. हाय. तू खरंच फोन उचललायस की मला भास झालाय? काय? सॉरी हे गंमत करत होतो. बाय द वे, फोन उचलल्याबद्दल थँक्यू. मग काय ठरलं? कशाचं? फ्रेंडशिप बद्दल विचार केला ना? ते म्हणजे काही ठरलं नाही का? नाही, अजून मी काही विचार नाही केला. ठीक आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. टेक युअर टाइम. मी वाट बघतोय तुझ्या उत्तराची. मला असं कुणी वाट बघितलेलं आणि फोर्स केलेलं नाही आवडत. नाही नाही नाही, मी फोर्स अजिबात करत नाहीये. मी तर वाट बघतोय. तुला विचार करायला वेळ तर लागणारच ना. सो तू कर विचार आणि उद्या संध्याकाळी 6 पर्यंत मला कळव. म्हणजे त्यानुसार नक्की कसं जगायचंय हे मला ठरवता येईल. प्लीज डोंट टेक मी रॉंग, मी फोर्स करत नाही अजिबात. जर तू माझी फ्रेंडशिप एक्सेप्ट केली तर माझ्यात झालेले बदल एक्सेप्ट करून जगणं सोपं जाईल मला. असो, मी वाट बघतोय तुझ्या उत्तराची.